केलंस आईसाठी? सगळं आज आहे ना तुम्हाला एक गोष्ट सांगतो. म्हणजे एक म्हातारी आजी होती बरं का. सहज आहे ना तिच्या जवळ गेलो, तिच्या जवळ जाऊन बसलो आणि तिला विचारलं, का ग आजी का बरं बसली तू? ती आजी काय म्हणे, मग काय करतो बाबा, बसले म्हणे आता उन्हात आणायचे, दिवसभर आले म्हणे भांगार बिंगार गोळा करून. म्हणलं का बरं? म्हणे पोरं सांभाळती नाही म्हणे. म्हणजे कमीत कमी 60-65 वर्षाची म्हातारी होती. म्हणलं का बरं सांभाळती नाही? म्हणे काय म्हणे, आम्ही केला म्हणे जुन्यापणी संसार, कमवून दिलं म्हणे, पोराच्या नावावरती जमिनी करून दिल्या, घरं करून दिले. आता आज मलाच पत्र्याचं घर आहे म्हणे, आणि पोरं इथून 100-200 फुटानं बांगल्यात राहते. एक जण नोकरीला आहे म्हणे, एक जण घरी आहे. म्हणलं का बरं सांभाळती नाही? म्हणे काय लग्न झाले, बायकाच्या हातामध्ये संसार गेला, आम्हाला दिला काढून. मग म्हणलं तुमचे आजोबा कुठे आहे म्हणलं? आणि आजोबा वारले म्हणे, त्यांना 2-3 वर्ष झाले म्हणे. तशी मी डायरेक्ट एकदा अनाथ तरी बरं म्हणे, असे झाले म्हणे. म्हणलं आई मग तुम्ही खायचं प्यायचं कसं हो? म्हणे काय म्हणे दिवसभर भांगार गोळा करीते म्हणे, 100-150 रुपये येत्या, तेवढंच किराणा वांगे बटाटे आणते आणि शिजून खाते म्हणे आपापलं. म्हणलं लईच अवघड आहे. आणि काय करतो म्हणे बाबा, आम्ही केले म्हणे कष्ट करून करून पहिले संसार, लोकांची येरी फोडल्या म्हणे, पार बांधायला दगड वो आमची कमरे गेले म्हणे, आणि आता आज आम्हाला हे दिवस पाहायला भेटले म्हणे. मला ना याच्यातून तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे का आई आणि बाप एक अशी गोष्ट आहे ना का ती सगळ्यांच्याच नशिबात राहते, असं काही नाही. तुम्ही ना आई आणि बापाचं दुःख त्याला विचारा ज्याला आई आणि बाप नाही, बरोबर? आणि तुम्ही एखाद्या आईला आणि बापाला असं सोडून देताना एकदम चुकीचं आहे. त्या आजी काय म्हटलं माहिती का, ज्या वेळेस बाई घरात आली ना तेव्हापासून आहे ना माझ्या संसाराला राख लागली नाही. तर मला सगळ्या पोरांना पोरीला काय सांगायचं माहिती का, याच्या जागी फक्त तुमच्या आईबाप ठेवून पहा, मग तुम्हाला परिस्थिती कळत. अरे आई काय आणि बाप काय नाही त्याला विचारा ज्याला आई नाही बाप नाही, बरोबर आहे की नाही? आज जर कमी म्हणतो ती म्हातारी म्हणली की बाई घरात आली तसं माझ्या संसाराला राख लागली, बरोबर आहे की नाही? किती लाजिरवाणीची गोष्ट आहे. म्हणून आईला आणि बापाला आहे ना कधी पण जीव लावा बरं का. रामकृष्ण आहे. व्यथा ही समजावून